आपल्या मित्र पक्षाला काय मिळू नये किंवा काय मिळावं या बाबतीमध्ये ते कधी बोलले आहेत असं मला गेल्या 3 वर्षामध्ये कधी जाणवलेलं नाही. सुसंस्कृतपणाने त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी जे करायचं आहे ते करण्यासंदर्भात ते कणखरपणाने पावलं उचलत असतात आणि ते जी काही पावलं उचलत असतात त्याला अनेक वेळेला यश मिळत असतं. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व ते त्या पद्धतीने दाखवतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे संबंध सौहार्दाचे आहेत. काली होते स्वर्गीय अजितदादा असताना आजही आहेत आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा त्यांचे आमचे संबंध अतिशय सौहार्दाचे राहतील. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जेव्हा अर्थखातं जेव्हा होतं तेच अर्थखातं आता राष्ट्रवादीने मिळावं अशी तुमच्या पक्षाची देखील मागणी आहे ना. आमची मागणी आहे म्हणूनच आम्ही म्हटलं या विषयावरती की आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत. आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी यांच्या नेतृत्वाखाली एक कोर ग्रुपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित आहे. आम्हाला भेट दिल्यानंतर आम्ही या विषयावरती आणि इतर अनेक बाबींवरती आम्हाला चर्चा करायची आहे. त्याला नक्की त्या विषयावरती आम्ही चर्चा करू. पण अर्थखात्यावर किती आग्रही आहात तुम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष? अर्थ खातं मागण्यासंदर्भात आम्ही ज्याला भेटणार आहोत याचा अर्थ स्पष्ट आहे. सर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली आहे. नंदनवन बंगल्यावर जवळपास 1 तास बंद दाराआड चर्चा झाल्याची देखील माहिती आहे आणि यावेळी जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. नाही, त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत. राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले. दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले. मंत्री त्यांनी राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात. त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही. एक आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे. पण अलीकडे शरद पवार यांचा पक्ष सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत आणि त्यानंतर सुरू झालेल्या या गाठीभेटी त्यामुळे राजकीय महत्व या गाठीभेटींना आलेलं आहे. एक असं आहे की साहेबांच्या पक्षातील सहकार्याला सत्तेमधल्या सहभागाच्या बद्दल काय चर्चा आहेत मला या संदर्भामधले काय माहिती नाही. शेवटी गेली 6 दशकं 60 वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये पवार साहेबांची भूमिका एक अहम पद्धतीची राहिली. त्यांनी केंद्र सरकारमध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये अगदी मला आठवतं की 96च्या नंतर जवळपास दर 2 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होत आल्या. केंद्राच्या राजकारणामध्ये सुद्धा पवार साहेबांची भूमिका मोठ्या प्रमाणात राहिली. युपीएला ताकद आणि शक्ती देण्यामध्ये सुद्धा किंवा युपीएचं गठबंधन ज्यावेळेला झालं 2004 मध्ये त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांचा पुढाकार त्या ठिकाणी होता. त्यामुळे ते स्वतःच एक देशाचे वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्या पक्षाने कोणाबरोबर जावं हा शेवटी साहेबांचा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. धरून एक प्रश्न की शरद पवार गटाच्या किंवा काल सुप्रियांचं विधान सुद्धा आलं की डिलिमिटेशनला कदाचित आम्ही समर्थन देखील करू अशा पद्धतीनं शरद पवार गटाची किंवा त्यांच्या खासदारांची सुद्धा भूमिका यावेळेला बद्दल आलेली पाहायला मिळते आहे. कदाचित ते एनडीएच्या बाजूने झुकताना पाहायला मिळत आहे. नाही, एक असं आहे की सुप्रियाताईंची ज्या ज्येष्ठ संसद सदस्य आहेत त्यांची पत्रकार परिषद मी ऐकली आणि त्यांनी हेच सांगितलं की उद्या जर का डिलिमिटेशन बिल 33% महिला आरक्षणासहित आलं तर त्यामध्ये 71 साली इंदिराजी असताना लोकसभेच्या जागा 542, 543, विधानसभा महाराष्ट्राचे 288 या जागाच्या ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रीज करतो ह्या ज्या केलेल्या आहेत. उद्या डिलिमिटेशन करताना 1/3 महिलांच्यासाठी आरक्षण देत असतानाच या जागांच्या मध्ये वाढ करण्याचा निर्णय भारत सरकारने या विधेयकाच्या मार्फत केला तर आम्ही विचार करू असं ते म्हटल्यात. उदाहरणार्थ काय तर आज महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत. 48च्या ऐवजी 72 होते. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा सदस्य आहेत. त्याच्यामध्ये 144 वाढ होईल म्हणजे मग ते 232च्या आसपास किंवा 24,400 अशी ती संख्या त्या ठिकाणी जाईल. अशा वेळेला आम्ही युपीए मध्ये चर्चा करून विचार करू असं सुप्रियाताई म्हणाल्या. पण काही एक जबाबदार नेते आहेत त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने बोलतात. पण विलिनीकरणाबाबत ज्या काही चर्चा सुरू असतात काय म्हणजे असंही झालं की जी गाठभेट झाली ती विलिनीकरणासंदर्भात होती काय किंवा काय मुख्यमंत्र्यांची असं देखील चर्चा. मला एक त्याच्यातला अजब तर्क समजू शकत नाही की उद्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलिनीकरण करायचं असेल तर ते वर्षा बंगल्यावरती जाऊन चर्चा करण्याचा काय प्रश्न येईल त्याच्यात. मला काय त्याच्यातलं कळू शकलं नाही. एक स्वर्गीय अजितदादा असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती का तर झाली होती. ती अखेरच्या टप्प्यात गेलेली होती.
दादांचं दुर्दैवी निधन 28 जानेवारी झालं नसतं तर कदाचित 15-20 फेब्रुवारीच्या आसपास याचा उल्लेख आदरणीय पवार साहेबांनी किंवा पवार साहेबांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जो केला की 12-15 फेब्रुवारीची तारीख ठरली होती, कदाचित त्या तारखेला दादांच्या नियोजनाप्रमाणे विलिनीकरण होऊ शकलं असतं. पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर राजकीय समीकरण पूर्णपणाने बदललेलं आहे आणि मधल्या कालावधीमध्ये सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे असतील, त्यांनी आता विलिनीकरण हा मुद्दा संपुष्टात येऊन आता आम्ही पक्ष बांधणीचं काम सुरू करतो असं म्हटलेलं आहे. ॲज फार ॲज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचार बघता आमच्याकडे अशा पैकी कुठली चर्चा आज नाही. पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं या विषयावरती चर्चा बंद झाले अशा पैकीचं ठाम मत पक्षाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे असं नजीकच्या कालावधीमध्ये कुठे चर्चा संभवत नाही. पण आपण म्हणताय तसं काही त्यावेळेला येईल त्यावेळेला बघू. पण दादा या